रिवाइज करूयात कालचं थोडं. इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉईंट अँड परपेंडिक्युलर टू अ वेक्टर. कुठलं इक्वेशन बघतोय आपण? प्लेनचं एका पॉईंटमधून पास होणारं, या एका पॉईंटमधून पास होणारं आणि त्या प्लेनला एक वेक्टर परपेंडिक्युलर आहे. त्याचं वेक्टर इक्वेशन काय आहे? आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार, वेअर एन बार इज परपेंडिक्युलर वेक्टर, ए बार इज पोजिशन वेक्टर ऑफ द पॉइंट. ठीक आहे. कुठलं पॉईंट? ज्या पॉईंटमधून प्लेन पास होतोय. आणि रिमार्क्स पण बघितले होते की ए बार डॉट एन बार इज इक्वल टू डी आपण कन्सिडर केलं होतं. डी फॉर डिस्टन्स आहे. ठीक आहे. शिवानंद मनमानेला कोण जॉईन करायला सांगितलं? एक मिनटं. हे न सांगता का जॉईन होत आहेत? एकतर होमवर्क करायचं नाही. वनमाने मीटिंग लिव्ह कर बाबा. होमवर्क सेंड केला नाही आहे तू? कोण कोण आहे थांबा बघतो एक मी. ओके. कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म कशाचा? पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट अँड पॅरलल टू अ गिवन वेक्टर, सॉरी परपेंडिक्युलर टू द गिवन वेक्टरचं हा कार्टेशियन फॉर्म आहे. ए बी सी काय असतात? ए बी सी आहेत नॉर्मलचे कोऑर्डिनेट. म्हणजेच ए बी सी हे इथं डायरेक्शन रेशो देखील असतात आणि नॉर्मलचे कोऑर्डिनेट देखील असतात. ओके. एक्स, वाय आणि झेड पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट x1, y1, z1 ए या पॉईंटचे कोऑर्डिनेट. आणि वरचं ते कार्टेशियन फॉर्म आपण या फॉर्ममध्ये देखील लिहू शकतो. ax प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0. अरे यार काय येतोय परत? मीटिंग अनलॉक करायचं राहिलं त्याचं. पुढचा फॉर्म कुठला होता? इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू टू गिवन वेक्टर्स. दोन वेक्टर्सना पॅरलल. आणि दोन पॅरलल वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट. दोन पॅरलल वेक्टर्सचा म्हणजे बी बार आणि सी बारचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो? हा नॉर्मल असतो, तो परपेंडिक्युलर वेक्टर. त्याचं इक्वेशन काय आहे? आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. हा आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार हा देखील स्केलर ट्रिपल प्रोडक्ट सारखा आहे. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार आपण तर बघितलेलंच आहे. हे देखील स्केलर ट्रिपल प्रोडक्टच आहे. त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे पुढे त्याचा कार्टेशियन फॉर्म, पॅरामेट्रिक फॉर्म देखील पाहिला होता आपण. हे इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार. हा इक्वेशन ऑफ अ वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन इन पॅरामेट्रिक फॉर्म. का? या इक्वेशनमध्ये पॅरामीटर आलेत. या इक्वेशनमध्ये काय आलेत? पॅरामीटर लॅम्बडा आणि म्यू. त्यामुळे त्याला काय म्हणत होतो आपण? पॅरामेट्रिक फॉर्म. तुम्ही स्टडी केला असेल आय होप, तरी पण आपण रिवाइज करतोय म्हटलं होतं काल. इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट. कुठले 3 नॉन कोलिनियर पॉईंट आहेत? ए, बी आणि सी. ए, बी आणि सी. आणि हा त्याचा इक्वेशन आर बार मायनस ए बार डॉट बी बार मायनस ए बार क्रॉस सी बार मायनस ए बार. हा त्याचा वेक्टर इक्वेशन. आणि त्याचाच कार्टेशियन इक्वेशन पण आपल्याला दिलेलं आहे. कार्टेशियन इक्वेशन पण दिलेलं आहे आपल्याला. हे पूर्ण डिटर्मिनंट.
हे डिटर्मिनंट काल सांगितलं होतं x1 y1 z1 x2 y2 z2 x3 y3 z3 कशाला म्हणायचं. ओके, तर नॉर्मल फॉर्म ऑफ द प्लेन, नॉर्मल फॉर्म इझी होता. आर बार डॉट एन कॅप, इथं आर बार डॉट एन बार नाही आहे, आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी, वेअर पी इज डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन, फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन. ओके, इज पी. आणि एलिमेंट जर डायरेक्शन रेशो असतील नॉर्मलचे, डायरेक्शन कोसाइन ऑफ द नॉर्मल टू द प्लेन, देन एन कॅप काय येणार आहे, एल आय प्लस एम जे प्लस एन के, एल आय प्लस एम जे प्लस एन के. बघा, एन कॅप जर तुम्ही एल आय प्लस एम जे प्लस एन के इथं सबस्टिट्यूट केलं, इथं जर सबस्टिट्यूट केलं, आणि आर बार काय असतो आपला, आर बारचे पोझिशन वेक्टर काय असतात, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. इथं हा आर बारच्या ठिकाणी एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के सबस्टिट्यूट करा, आणि इथं एन कॅपच्या ठिकाणी हे सबस्टिट्यूट करा, डायरेक्शन कोसाईनचं. म्हणजे दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट येतो, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट, आणि दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट झिरो नाही आहे, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट झिरो नाही आहे, याचा अर्थ हे दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर नाही आहे. ते आपल्याला प्रूव्ह करायचं नाही आहे, पण त्याच्यातून हे बाहेर पडतं आहे की दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर नाही आहेत. ठीक आहे, दोन तुम्ही डॉट प्रोडक्ट इथे घेऊ शकता. आणि हे फूट ऑफ द परपेंडिक्युलरचं कोऑर्डिनेट कसं काढायचं, फूट ऑफ द परपेंडिक्युलर त्याचं देखील त्यांनी इथं सांगितलेलं आहे, पी एल पी एम पी एन हे फूट ऑफ द परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट. आणि कार्टेशियन फॉर्म काय असेल, एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू पी, एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू पी. ओके, हे दोन प्लेन असतील तर दोन प्लेन आणि दोन प्लेनचं डिस्टन्स सेम असेल तर त्यांच्यात काय फरक आहे, फक्त प्लस मायनसचा फरक आहे. ओरिजिनपासून दोन प्लेन जर सेम डिस्टन्सला असतील, फ्रॉम द ओरिजिन देअर आर टू प्लेन्स ॲट डिस्टन्स पी, म्हणजे सेम डिस्टन्स पी या सेम डिस्टन्सला आहेत, तर त्यांचं आणि नॉर्मल पण एकच असेल त्यांचा, तर त्याचं इक्वेशन प्लस मायनस पी असेल. एवढाच फक्त फरक आहे याच्यामध्ये आणि या इक्वेशनमध्ये, एवढाच फक्त फरक आहे प्लस मायनसचा. पुढचा कुठला पाहिला होता, नॉर्मल नंतर दॅट, हां शेवटचाच हा आपण पाहिलेला होता की इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन, दोन प्लेनच्या इंटरसेक्शनमधून तिसरा प्लेन गेला आहे, आणि या तिसऱ्या प्लेनचा हा वेक्टर इक्वेशन आहे, इक्वेशन इन वेक्टर फॉर्म. त्याआधी हे माहिती पाहिजेत, आर बार डॉट एन वन मायनस डी वन जर इकडे गेला, तर प्लस होणार, म्हणजे हा आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी, या पहिल्या टाईपसारखं आलं आहे, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी या फॉर्ममध्ये आलं आहे. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट सगळे व्हॅल्यू देतील. काल आपण जाता एक प्रॉब्लेम बघितलं होतं, याचा नाही पण वेगळं. आणि याचा कार्टेशियन फॉर्म, याचा हा कार्टेशियन फॉर्म, हे कशावरून डिराईव्ह केलं, या दोन इक्वेशनवरून, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0, त्याच्यावरून डिराईव्ह केलं. एवढं आपण काल बघितलं होतं, 5 इक्वेशन्स बघितले होते. ठीक आहे, आज त्याचे प्रॉब्लेम्स बघूया. आणि हे सगळं इक्वेशनवरच आहे, सगळं अख्खाच्या अख्खा एक्सरसाइज काय इक्वेशनवर आहे. ओके, मग त्यानंतर काय असेल, मग अँगल कसं, एका लाईनमधलं एका प्लेनमधलं अँगल, दोन प्लेनच्या मधील अँगल, हे एवढंच आहे, एक्स्ट्रा काहीच नाही आहे. आता जसं आपण लाईनमध्ये पण अँगल बघितला होता, दोन लाईनमधला अँगल किंवा स्क्यू लाईन्समधला अँगल काय असेल, शॉर्टेज डिस्टन्स काय असेल, तसंच इथं पण बघायचं प्लेन आणि पॉईंटमधला डिस्टन्स, दोन प्लेनमधला अँगल, लाईन आणि प्लेनमधला अँगल, हे असे आपल्याला बघायचे दुसऱ्या पॉईंटमध्ये. तर इक्वेशन हा फर्स्ट इक्वेशन याच्यावर डिपेंड असलेले प्रॉब्लेम्स.
याच्यावर डिपेंड असलेले प्रॉब्लेम हे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. मग ते एक नोट डाऊन केलं. अजून काय महत्त्वाचं आहे, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी हे एक महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर हे दोन इक्वेशन कुठले, हा कार्टेशियन इक्वेशन आणि हा कार्टेशियन इक्वेशनचाच दुसरा प्रकार ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0. आपण हा प्रॉब्लेम काल बघितला होता, लक्षात आहे कुठला बघितला होता माहीत नाही मला, पण कुठला तरी पाहिला होता याच टाईपचा, की फाइंड आता इथं प्रत्येक इक्वेशनचे सेपरेट प्रॉब्लेम दिलेत बरोबर. पेपरमध्ये तर नसणार आहे प्रत्येक की सांगणार नाही की हे इक्वेशन या टाईपचं आहे. ते तुम्हाला ओळखायचं आहे की प्रॉब्लेम वाचून तुम्हाला ओळखावं लागणार आहे. की आता हाच प्रॉब्लेम, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट म्हणजे एका पॉईंटमधनं पास होतोय, पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर, जे पॉईंटचे पोझिशन वेक्टर अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर. हे दोन कंडिशन आहेत. एका पॉईंटमधनं पास होतोय आणि त्या प्लेनला एक वेक्टर परपेंडिक्युलर आहे. मग हा कुठला टाईप झाला, हा फर्स्ट टाईप झाला. ठीक आहे, हे तर कळालं फर्स्ट टाईप आहे. मग ज्यांचे व्हॅल्यू दिलेले आहेत, म्हणजे आता पॉईंटचं पोझिशन वेक्टर दिलं आहे, परपेंडिक्युलर वेक्टरचा पण पोझिशन वेक्टर दिलेला आहे. ओके, हे बघा ते कुठल्या फॉर्ममध्ये दिलेत, ते दिलेत वेक्टर फॉर्ममध्ये. आता इथं तुम्हाला स्पेशली मेन्शन केलं आहे की वेक्टर फॉर्ममध्येच पाहिजे. जनरली काही वेळेला फाइंड द इक्वेशन ऑफ द प्लेन विचारतात. मग कुठलं इक्वेशन काढायचं, वेक्टर काढायचं का कार्टेशियन काढायचं. तर व्हॅल्यू कुठल्या फॉर्ममध्ये दिलेत त्याच्यावरून शक्यतो आपण ठरवायचं. इथं व्हॅल्यू वेक्टर फॉर्ममध्ये दिलेलं आहे, वेक्टर फॉर्ममध्ये आहेत. मग इक्वेशन देखील कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजे, वेक्टर फॉर्ममध्ये पाहिजे. इक्वेशन देखील कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजे, वेक्टर फॉर्ममध्ये. आता हे इथपर्यंत आलं आहे, ह्याच्या पुढे पण तुम्हाला सांगतो कसं आहे, कारण जुन्या पुस्तकात पण आहे आपल्याला. तर परपेंडिक्युलर टू द वेक्टर, परपेंडिक्युलर टू द वेक्टर प्लेनला वेक्टर परपेंडिक्युलर म्हणजे तो काय झाला, तो झाला नॉर्मल. म्हणजे हे पोझिशन वेक्टर कशाचे झाले, नॉर्मलचे झाले. एन बारचं काम झालं आणि पॉईंटचे पण पोझिशन वेक्टर दिलेत, म्हणजे ए बारचं पण काम झालं. सबस्टिट्यूट करायचं ए बार डॉट एन बार डॉट प्रोडक्ट आहे. हे बघा डॉट प्रोडक्ट घेतला. डॉट प्रोडक्ट कसं घेतो आपण, आयचे कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन प्लस जे प्लस केचा, 2 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 4 मल्टिप्लाय बाय -2. एवढं सगळं केल्यानंतर आन्सर किती येतं आहे, -1. ओके, आर बार. आता हे इक्वेशन बघा, आर बार डॉट हा एन बार आहे बरोबर का. एन बार इज इक्वल टू डी किंवा पी इज इक्वल टू पी या फॉर्ममध्ये आलं आहे का आपल्या. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी किंवा पी म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेलं आहे. ओके, आता याच्यावरूनच तुम्ही कार्टेशियन फॉर्म पण डिराईव्ह करू शकता. वेक्टर इक्वेशनवरूनच तुम्ही कार्टेशियन इक्वेशन पण डिराईव्ह करू शकता. कसं, हा आर बार आपल्याला माहिती आहे काय आहे तो इथे लिहायचा प्रयत्न करतो मी. एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के हा आपला आर बार असतो बरोबर. एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के म्हणजे आर बार डॉट एन बार आहे, म्हणजे हा वेक्टर डॉट हा दुसरा वेक्टर, म्हणजे या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आहे. हा डॉट प्रोडक्ट जसा सॉल्व्ह केला आहे तसंच हा देखील सॉल्व्ह करायचा. आयचा कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं, एक्स मल्टिप्लाय बाय 2 वाय मल्टिप्लाय बाय 1 आणि झेड मल्टिप्लाय बाय -2. एक्स मल्टिप्लाय बाय 2 किती येईल, 2x. वाय मल्टिप्लाय बाय 1 वायच येणार प्लस वाय. झेड मल्टिप्लाय बाय -2
-2z -2z इज इक्वल टू काय -1. हा झाला कार्टेशियन फॉर्म. हे इक्वेशन बघा आणि हा इक्वेशन बघा, कार्टेशियन फॉर्म सेम दिसतोय का? ax प्लस बी वाय प्लस सी झेड. आता हा -1 जर इकडे आला, हा -1 जर इकडे आला तर +1 होईल. मग इक्वेशन कसं होईल? इक्वेशन होईल हे असं, 2x प्लस वाय -2z प्लस 1, बरोबर, +1 इज इक्वल टू 0. आता झालं का त्या फॉर्ममध्ये? ax म्हणजे 2x प्लस बी वाय म्हणजे प्लस वाय प्लस सी झेड म्हणजे -2z प्लस डी प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही वेक्टर इक्वेशनवरून कार्टेशियन इक्वेशन डिराईव्ह करू शकता. काय करायचं? फक्त प्रत्येक वेक्टर इक्वेशनमध्ये आर बार आहे तसा राहतो, बाकीच्या सगळ्यांची व्हॅल्यू सबस्टिट्यूट होतात, फक्त आर बारची व्हॅल्यू सबस्टिट्यूट होत नाही. फक्त आर बारची व्हॅल्यू सबस्टिट्यूट होत नाही. मग वेक्टर इक्वेशनवरून कार्टेशियन इक्वेशन जर डिराईव्ह करायचं असेल तर आपण आर बारची देखील पोझिशन वेक्टर सबस्टिट्यूट करायचं. आर बारचा पोझिशन वेक्टर फिक्स असतो, तो काय? एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. ते सबस्टिट्यूट केलं, डॉट प्रोडक्ट घेतलं, कार्टेशियन इक्वेशन तयार. कार्टेशियन इक्वेशन लगेच मिळतं आपल्याला. ठीक आहे. आता इथं या पद्धतीने जर कार्टेशियन इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणलं तर आपल्याला ए माहिती पाहिजे, बी माहिती पाहिजे, सी माहिती पाहिजे आणि डी पण माहिती पाहिजे. डी कसं काढणार? इथं दिलंय कुठं? वरच्या इक्वेशनमध्ये कुठेतरी डी दिलंय का? तर ते डी रिमार्कमध्ये दिलेलं आहे. कुठे दिलंय सांग, बघायचं आहे का? बघा, हे डी इथं आहे. ए बार डॉट एन बार इज इक्वल टू डी. यावरून तुम्ही डी काढणार आणि डी तर आलं, ए बार डॉट एन बार. मग ए बी सी काय आहे? ए बी सी काय म्हणजे डायरेक्शन रेशोज ऑफ द नॉर्मल आर ए बी सी. डायरेक्शन रेशो ऑफ द नॉर्मल, नॉर्मलचे डायरेक्शन रेशो म्हणजे नॉर्मलचे कॉर्डिनेट. ठीक आहे. नॉर्मलचे कॉर्डिनेट काय आहे? 2 1 -2. म्हणजे ए बी सीची व्हॅल्यू काय झाली? 2 1 -2. सबस्टिट्यूट करा इथे. एच्या जागी 2 सबस्टिट्यूट करा, बीच्या जागी 1 सबस्टिट्यूट करा आणि सीच्या जागी -2 सबस्टिट्यूट करा. हे इक्वेशन असं येते का नाही बघा. 2x प्लस वाय -2z प्लस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. वेक्टर इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन समजलं थोडंफार. आता आपण पुढची कंडिशन एक बघूया. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन. ए हा पॉईंट दिलेला आहे आणि डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल दिलेला आहे, म्हणजे ए बी सी दिलेला आहे. डायरेक्शन रेशोज हुज नॉर्मल आर 3 2 5, ह्याचा अर्थ ए बी सी दिलेलं आहे. आणि एचे कॉर्डिनेट म्हणजे x1 y1 z1. बघा इथं या ह्याच्यात पण तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. जो सर्वात पहिला दिला होता त्यात देखील तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. एची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू, सीची व्हॅल्यू, x1ची व्हॅल्यू, y1ची व्हॅल्यू, z1ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं. कुठल्या फॉर्ममध्ये आलं हे? परत सॉल्व केलं, फायनल इक्वेशन कुठल्या फॉर्ममध्ये आलं? ax प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0. कुठलंही इक्वेशन त्याच फॉर्ममध्ये येईल. कार्टेशियन इक्वेशन तुम्ही जर सॉल्व केलं कुठलंही, मग आपण 5 बघितलेत आपण, बरोबर, 5च्या 5 जरी तुम्ही सॉल्व केलेत तरी फायनल याच फॉर्ममध्ये येणार आहे. कुठलंही प्लेनचं, आता 3 नॉन कोलिनियर असू दे किंवा पॅरलल टू बी बार अँड सी बार किंवा नॉर्मल इक्वेशन, हे जर तुम्ही या सगळ्यांचे कार्टेशियन जर तुम्ही बघितले तर ते सगळेच्या सगळे ax प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0 याच फॉर्ममध्ये येतील. याच फॉर्ममध्ये येणार आहेत, कारण हा सर्वात स्टँडर्ड फॉर्म आहे. याचा प्लेनचा सर्वात स्टँडर्ड फॉर्म आहे ax प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्यामुळं इक्वेशन कसंही सॉल्व करा कार्टेशियनमध्ये, फॉर्म हा असाच असेल. आणि जर असा आला नाही तर समजायचं की तुमचं सोल्युशन चुकलंय. नेक्स्ट बघा, फूट ऑफ द परपेंडिक्युलर विचारलाय. फूट ऑफ द परपेंडिक्युलर डायरेक्ट दिलेलंच आहे त्यांनी. फूट ऑफ द परपेंडिक्युलर
द फूट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन 2 1 -2 फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. फूट ऑफ द परपेंडिक्युलर दिलेला आहे, म्हणजे ज्या पॉईंटला परपेंडिक्युलर आहे तो पॉईंट दिलेला आहे. म्हणजे बघा आता वर जाता येईल का आपण चेक करूया. या पॉईंटला परपेंडिक्युलर आहे, या पॉईंटला परपेंडिक्युलर आहे, याला आपण एम म्हणलं तर, म्हणजे प्रॉब्लेममध्ये त्याला काय म्हणलं एम. आणि परपेंडिक्युलर कुठून आलाय, ओरिजिन पासून आलाय, म्हणजे वरचा पॉईंट काय असणार आहे, ओ असणार आहे. तर ओ एम हा वेक्टर परपेंडिक्युलर आहे, ओ एम हा वेक्टर काय परपेंडिक्युलर आहे प्लेनला. ओ एम हा वेक्टर परपेंडिक्युलर प्लेनला असेल तर पुढं बघूया. ओ एम इज अ नॉर्मल टू द प्लेन, कारण ओ एम हा प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ओके, ओ एम जर हा प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर ओ एम काय झाला, नॉर्मल झाला. ओ एम काय झालाय, नॉर्मल झालाय. आणि नॉर्मल झालाय याचा अर्थ त्याचे काय असणार आहे, डायरेक्शन रेशो असणार आहेत. आणि त्याचे डायरेक्शन रेशो किती दिलाय, 2 1 -2. त्याचे डायरेक्शन रेशो किती दिलेत, 2 1 -2. बरोबर, डायरेक्शन रेशो मिळालं म्हणजे एबीसी मिळालं. बरोबर का, डायरेक्शन रेशो म्हणजे मिळालं म्हणजे एबीसी मिळालं. आणि डायरेक्शन रेशो कशाच्या रिलेटेड असतात, डायरेक्शन रेशो कशाच्या रिलेटेड असतात, ते असतात नॉर्मलच्या रिलेटेड. ते कशाच्या रिलेटेड आहेत, नॉर्मलच्या. आपण बघितलेलं डायरेक्शन रेशो कायम नॉर्मल्सच्या रिलेटेड असतं. डायरेक्शन रेशो नॉर्मलचे दिलेत ह्याचा अर्थ त्याचे पोझिशन वेक्टर पण दिलेत, त्याचे पोझिशन वेक्टर पण दिलेत. 2 1 -2 म्हणजे 2i + j - 2k. म्हणजे नॉर्मलच्या डायरेक्शन रेशोवरून, नॉर्मलचे पोझिशन वेक्टर तर मिळाले आपल्याला, नॉर्मलचे पोझिशन वेक्टर मिळाले. हां, मग आता राहिलाय काय, ए बार. ए बार राहिलाय, कुठल्या पॉईंटमधनं पास होत आहे ते दिलाय. कुठल्या पॉईंटमधनं पास होत आहे, फूट ऑफ द परपेंडिक्युलर. बघा इथं डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. हा प्लेन आहे, ओके. ओरिजिन पासून प्लेनवर परपेंडिक्युलर आहे, ओरिजिन म्हणजे ओ असणार. ओरिजिन पासून प्लेनवर परपेंडिक्युलर आहे एम या पॉईंटला, एम या पॉईंटला. याचा दुसरा अर्थ काय झाला, आपल्याला प्लेनचा फक्त एकच पॉईंट माहिती आहे, तो काय आहे, एम. आपल्याला प्लेन इथं दुसरा कुठला पॉईंट दिलाय का, ए म्हणा, पी म्हणा, बी सी असं कुठला दिलाय का, नाही दिला. प्रॉब्लेममध्ये पण दिला नाही. ज्या अर्थी प्लेनच्या एम या पॉईंटवर परपेंडिक्युलर पडलाय त्या अर्थी प्लेनचा एकच पॉईंट दिलाय, तो म्हणजे आहे एम. मग याचा दुसरा अर्थ असा झाला की प्लेन एम या पॉईंटमधनं पास होत आहे. म्हणजे एकाच लाईनमध्ये त्यांनी 2 कंडिशन आणून ठेवलेत. कुठले 2 कंडिशन, एम या पॉईंटला नॉर्मल परपेंडिक्युलर आहे आणि एम या पॉईंटमधूनच प्लेन पास होतोय. आता वरचे डायग्राम जर तुम्ही बघितलं, हे बघा इथं ए हा पॉईंट वेगळा होता आणि फूट ऑफ द परपेंडिक्युलर वेगळा होता. ए हा पॉईंट वेगळा होता, फूट ऑफ द परपेंडिक्युलर वेगळा होता, दोन्ही वेगवेगळे होते. ए पॉईंट मधून प्लेन पास व्हायचं आणि या पॉईंटला वेक्टर प्लेनला परपेंडिक्युलर असायचं. पण इथं कसं आहे, एम मधून पास पण होतोय आणि एम लाच वेक्टर परपेंडिक्युलर आहे. ह्याचा अर्थ हे दोन पॉईंट या कंडिशनला सेम आहेत, या कंडिशनला सेम आहे. म्हणजे ते ए बार पण तोच झालाय, एन बार पण तोच झालाय. या प्रॉब्लेममध्ये, या कंडिशनमध्ये ए बार पण तोच आहे आणि एन बार पण तोच आहे. हे समजलं का? समजलं नसेल तर विचारू शकता. ए बार पण इथं तोच आहे आणि एन बार पण, कारण हे बघा ए बार डॉट एन बार आहे, हा ए बार आणि हा एन बार, हा ए बार आणि हा एन बार दोन्ही सेम दिसत आहेत का? दोन्ही पण काय सेम आहेत. हे कळालं सगळ्यांना? ए बार आणि एन बार सेम काय आहेत, कारण कॉमन पॉईंट आहे, ज्या पॉईंटला परपेंडिक्युलर आहे आणि ज्या पॉईंटमधनं पास होतोय
तो कॉमन पॉईंट आहे, त्यामुळे त्यांचे पोझिशन वेक्टर काय सेम आहे. बाकीचं काय पुढचं डॉट प्रोडक्ट घेतलं आहे, या दोघांचा डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू 9. आणि यावरनं पण तुम्हाला कळालं असेल की आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी, याच फॉर्ममध्ये पण आलेलं आहे वेक्टर इक्वेशन, म्हणजे जो आधीचा फॉर्म होता तोच आलेला आहे. हे 3 प्रॉब्लेम कळाले का? कुणाला कळालं नसेल तर विचारू शकता. कळालं असेल कळालं आहे म्हणून सांगा, कळालं असेल तर कळालं आहे म्हणून सांगा, आणि कळालं नसेल तर नाही म्हणून सांगा, म्हणजे पुढे जाता येईल. कोणी मेसेज केलेलं नाही का अजून? मग समजलं, ओके, एकदम तरी सांगितलं. आता नेक्स्ट कंडिशन कुठली आहे? पासिंग थ्रू अ पॉईंट. पासिंग थ्रू सेम आहे, प्रॉब्लेम फार इझी आहेत, प्रॉब्लेम्स फार इझी आहेत. पासिंग थ्रू अ पॉईंट अँड पॅरलल टू बी बार अँड सी बार, त्याचा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे इथं तुम्हाला एकदा सबट्रॅक्शन करायचं आहे, एकदा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे, आणि त्या दोघांचा मिळून डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. एवढं काम करायचं आहे फक्त इथं सध्या तेवढं फक्त काम करायचं आहे. प्रॉब्लेम्स बघूया त्याचे आपण. त्याचे कार्टेशियन इक्वेशन पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये पण दिलेलं आहे, आर बार डॉट ए बार प्लस लॅमडा बी बार प्लस म्यू सी बार. त्याचं कार्टेशियन दिलेलं नाही आहे दिसतं, कार्टेशियन नाही आहे. ठीक आहे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट, म्हणजे ए बार दिलाय अँड पॅरलल टू बी बार अँड सी बार. ए बार दिलाय, बी बार दिलाय, सी बार दिलाय. सबस्टिट्यूट करायला काय प्रॉब्लेम आहे? आता इथं एक मिनिट, आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला इथं काय करावं लागेल? पहिल्यांदा बी बार क्रॉस सी बार काढावं लागेल. बी बार क्रॉस सी बार कसं करतो आपण? डिटर्मिनंट आय जे के. पहिल्यांदा बी बारचे कोऑर्डिनेट दिसत आहेत का? हे बघा, बी बार 4 - 1 3, 4 - 1 3. सी बार 1 1 - 1, 1 1 - 1. सॉल्व केलं, बी बार क्रॉस सी बार आला. सबस्टिट्यूट करा बी बार क्रॉस सी बार. ए बार तर ऑलरेडी आहे, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार, डॉट प्रोडक्ट घेतला, -9 आला, -9 आला. आता बघा, तुम्हाला वेक्टर इक्वेशन विचारलंय आणि कंडिशन वेगळी आहे. पहिल्या थेरमपेक्षा दुसऱ्या थेरमची कंडिशन वेगळी आहे, आणि दोन्हीचं आपल्याला वेक्टर इक्वेशनच मिळालं. तुम्हाला मी परत शेवटचा प्रॉब्लेमला घेऊन जातो. हा कुठल्या फॉर्ममध्ये होता? आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी किंवा डी, काही म्हणा, पी म्हणा किंवा डी म्हणा. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी या फॉर्ममध्ये होता. पहिला प्रॉब्लेम देखील याच फॉर्ममध्ये होता, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी. आता जो दुसऱ्या कंडिशनचा प्रॉब्लेम आहे, दुसऱ्या कंडिशनचा हा जो प्रॉब्लेम आहे, इथं तुम्ही बी बार क्रॉस सी बार सबस्टिट्यूट करणार, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार आलाय -9. हे सगळं सबस्टिट्यूट केल्यानंतर बघा, हे सगळं सबस्टिट्यूट केल्यानंतर कुठल्या फॉर्ममध्ये आलं? परत आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी. म्हणजे तुम्ही कसंही सॉल्व करा, कंडिशन काहीही असू दे, फायनली स्टँडर्ड फॉर्ममध्ये येणार म्हणजे येणार, फायनली स्टँडर्ड फॉर्ममध्येच येतं. आता ह्याचं तुम्ही परत कार्टेशियन करू शकता. कसं सांगितलं होतं? आर बारची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, पोझिशन वेक्टर एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. सबस्टिट्यूट केलं, डॉट प्रोडक्ट घेतलं, तो कुठल्या फॉर्ममध्ये येईल? ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0. फिरून फिरून शेवटी त्याच ह्याच्यामध्ये येणार. आता पुढचं कार्टेशियनच विचारलंय बघा. पुढचं काय विचारलंय? कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन आर. आता हे कुठल्या फॉर्ममध्ये आलं? हे इक्वेशन कुठल्या फॉर्ममध्ये? हे इक्वेशन पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये. हे जे इक्वेशन आहे पॅरामेट्रिक फॉर्म काय सांगितलं आहे आपल्याला? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार प्लस म्यू सी बार. म्हणजे पहिल्यांदा ए बार आहे, लॅमडा सोबत बी बार आहे, आणि सी बार सोबत कोण आहे? म्यू आहे. म्हणजे हा झाला ए बार,
हा बी बार आणि हा सी बार. इथं लिहायचं बरं का नंतर तुम्ही, म्हणजे असं प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ए बार काय आहे, बी इथं लिहिलेलं नाही आहे, त्याच्यात तुम्ही पण लिहायचं नाही असं नाही, तुम्ही देखील लिहायचं की काय असणार आहे, हा ए बार इज इक्वल टू आय मायनस जे, बी बार इज इक्वल टू सी बार इज इक्वल टू लिहायचं. मग बी बार क्रॉस सी बार काय असतो आपला, बी बार क्रॉस सी बार परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल असतो, बरोबर, नॉर्मल असतो. बी बार क्रॉस सी बार घेतलं, हा बी बार आहे 1 1 1 1 1 1, सी बार 1 -2 3 1 -2 3. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला बी बार क्रॉस सी बार मिळाला. आता बी बार क्रॉस सी बारच का घ्यायचा, कारण आपण त्याचेच प्रॉब्लेम बघतोय, पॅरलल टू बी बार आणि सी बारचे. ओके, कार्टेशियन इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन. कार्टेशियन इक्वेशनमध्ये बी बार क्रॉस सी बारचा काय संबंध आहे, तर बी बार क्रॉस सी बार म्हणजे नॉर्मल, बरोबर. नॉर्मलचे हे पोझिशन वेक्टर, आणि पोझिशन वेक्टरवरून नॉर्मलचे आपण डायरेक्शन रेशो काढले, आणि डायरेक्शन रेशो म्हणजे इथले ए बी सी आहेत, ए बी आणि सी, म्हणून बी बार क्रॉस सी बार काढलं. कारण बी बार क्रॉस सी बार म्हणजे नॉर्मल, नॉर्मलचे कोऑर्डिनेट म्हणजे डायरेक्शन रेशो, आणि डायरेक्शन रेशो म्हणजे ए बी आणि सी. मग x1 y1 z1 काय आहे, ए चे कोऑर्डिनेट ए बारचे 1 -1, के नाही आहे, 0 आहे, के नाही आहे म्हणून 0 आहे. बघा इथं 1 -1 आणि इथं लास्टला काय घेतलंय, 0 घेतलंय. ए बी सी सबस्टिट्यूट केलं तर बघा, ए हा पॉईंट आहे, ए बारवरून डिराईव्ह केलाय, हा ए बारवरून हा डिराईव्ह केलेला आहे, हा 1 -1 0, तो झाला x1 y1 z1. सगळं इथं सबस्टिट्यूट केलं एक्सेप्ट एक्स वाय आणि झेड. 6 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले. 6 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर जे इक्वेशन येत आहे, कुठल्या फॉर्ममध्ये आलं, सॉल्व केल्यानंतर कुठल्या फॉर्ममध्ये आलं, परत ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0, त्याच फॉर्ममध्ये आलं ना. त्यामुळे कंडिशन काही असू दे, प्लेन ऑफ इक्वेशन चेंज होत नाही, त्याचा फॉर्मॅट चेंज होणार नाही. ए कार्टेशियन असेल तर ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी, वेक्टर असेल तर आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी, कारण तो नॉर्मल फॉर्म आहे ना, नावच नॉर्मल फॉर्म आहे, त्यामुळे त्याच फॉर्ममध्ये आलं पाहिजे. 3 प्रॉब्लेम आहेत प्रत्येकाचे. काही अवघड आहेत का प्रॉब्लेम, मला तर म्हणजे असं वाटतं की तुम्हाला हे अवघड जाणार नाही, कारण काय राहिलंच नाही आहे, कारण सगळं वेक्टरच आहे ह्याच्यात, परत डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट. फक्त माहिती काय पाहिजे तुम्हाला, कंडिशन आणि त्या कंडिशनचे इक्वेशन, एवढं फक्त तुम्हाला माहिती झालं, अर्धं काम संपलं. पुढचं अर्धं काम वेक्टर सॉल्व करत बसायचं, एवढंच आहे, ठीक आहे. आता इथं तुम्हाला देणारच नाही की 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स आहेत, 3 पॉईंट दिले. आता इथं म्हटलं नाही बरं का, या प्रॉब्लेममध्ये बघा 6 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये 3 पॉईंट दिलेत. ते 3 पॉईंट नॉन कोलिनियर आहेत म्हणून सांगितलंय का, नाही सांगितलं, पण दुसऱ्या कुठल्या तरी टाईपमध्ये 3 पॉईंट, नॉन कोलिनियरचं जर थेरम सोडलं, दुसऱ्या कुठल्या तरी थेरममध्ये असं सांगितलं आहे का, म्हणजे 3 पॉईंट दिले का, कुठल्याच ह्याच्यामध्ये दिले नाही, सगळीमध्ये एक एकच पॉईंट दिले. तर ह्याच्यावर इथून आपण लॉजिकलीच ठरवायचं की हे ज्या अर्थी हे 3 पॉईंट दिलेत ए बी सी, ते 3 पॉईंट काय असणार आहेत, कोलिनियर नॉन कोलिनियर असणार आहेत. 3 पॉईंट काय असतील, नॉन कोलिनियर असतील. मग आता हे या थेरमच्या खाली दिलेत, या थेरमच्या खाली दिलेत म्हणून नॉन कोलिनियर आहेत असं कन्सिडर करायचं नाही. पेपरमध्ये असं थेरमच्या खाली देणार नाही आहेत, पेपरमध्ये हे फक्त एवढंच इक्वेशन असेल, ते कुठेही आधीमध्ये विचारतील. मग आता तर नॉन कोलिनियर दिलेलं नाही आहे, मग ते इक्वेशन वापरायचं कसं, पण ते वापरण्याशिवाय पर्याय पण नाही आपल्याकडे. का पर्याय नाही आहे, कारण दुसरे कुठलेच इक्वेशन 3 पॉईंट सॅटिस्फाय करत नाहीत. तुम्ही आधीचे 2 बघितलात, एकाच पॉईंटमधनं पास होत आहेत, पॅरलल परपेंडिक्युलर कंडिशन आहे. याच्यानंतरचा तर नॉर्मल फॉर्म आहे, आणि त्याच्यानंतरचं तर 3 प्लेनचं आहे. इथं तर आपण फक्त 1 प्लेनचं बघतोय. मग राहिला कुठला, हा 3ऱ्या नंबरचा, आणि तो थोडाफार सॅटिस्फाय पण करतोय का, कारण त्यात पण 3 पॉईंट आहेत, यात पण 3 पॉईंट आहेत, त्यात देखील
ए बार आहे, बी बार आहे, सी बार आहे. यात पण ए बी सी आहेत. मग नॉन कोलिनियर दिलं काय, न दिले काय. इथं कोलिनियर असू पण शकतात, नसू पण शकतात. आपण सांगू शकत नाही. पण इक्वेशन आपण यूज करू शकतो. तर इथं इक्वेशन यूज करायचं. काय ए बार आहे, बी बार आहे, सी बार आहे. करा सबस्टिट्यूट, डॉट प्रोडक्ट घ्या, बॉक्स प्रोडक्ट करा यांचा. बघा ए बार आहे, बी बार आहे, सी बार आहे. आपल्याला काय काय काढायचं आहे, बी बार मायनस ए बार, सी बार मायनस ए बार. त्यांचा क्रॉस प्रोडक्ट ठीक आहे काढला. त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काढला. किती आला आहे, 7J मायनस के. 7J मायनस के. मग तो कुठे सबस्टिट्यूट केला, तो इथं हे बघा. पहिल्यांदा काय केलं आहे, बी बार मायनस ए बार काढलं, नंतर सी बार मायनस ए बार काढलं, दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला. हा जो आलेला आहे त्याचा याच्यासोबत डॉट प्रोडक्ट घेतला. बघा परत एकदा. दिसला का, बी बार मायनस ए बार काढलं, सी बार मायनस ए बार काढलं, क्रॉस प्रोडक्ट घेतलं. मग हा आर बार मायनस ए बार सोबत काय डॉट आहे. तर डॉट प्रोडक्ट सॉल्व करा. डॉट प्रोडक्ट सॉल्व केलं इथं. आता इथं काय केलं दाखवतो, इथं तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये. ही जी टर्म आहे ती आतमध्ये घेतली आहे. एकदा आर बार सोबत आणि एकदा या वेक्टरसोबत. या वेक्टरसोबत जे आलं ते मायनसमध्ये आलं आहे. आणि मायनसचं दुसऱ्या साईडला घेतलं, हा प्लस झाला. हा प्लस झाला, कळाला का. आणि हा आर बार सोबत इथं आहे डॉटमध्ये. म्हणजे या वेक्टरने आतमधल्या या दोन्ही वेक्टर्सना, या वेक्टरनी आतमधल्या या दोन्ही वेक्टरना मल्टिप्लाय केल्यासारखं. मल्टिप्लाय केल्यानंतर हे जे दोन वेक्टर आहेत, कुठले दोन वेक्टर, हे आणि हे दोघं मल्टिप्लाय केले डॉटमध्ये. ते मायनसमध्ये, ते मायनसमधले दुसऱ्या साईडला आणले, प्लसमध्ये झाले. आणि इकडे काय राहिलं, आर बार डॉट 7J मायनस 7K हे राहिलं. आता या दोघांचा परत डॉट प्रोडक्ट, आयचा कोइफिशियंट, जेचा कोइफिशियंट, केचा कोइफिशियंट, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन नेहमीचं. आन्सर आलं -7. टाईप कुठला आहे, आर बार मायनस एन बार इज इक्वल टू पी. तोच टाईप आहे. टाईप चेंज नाही. ठीक आहे. त्यामुळं आणि याचं तर कार्टेशियन इक्वेशन नाही आहे, त्यामुळं आपलं कार्टेशियन आहे पण प्रॉब्लेम दिले नाहीत दिसते त्यांनी. ठीक आहे, तुम्ही स्वतःहून तयार करू शकता. दोन मेथडने, मी एक सांगितली तुम्हाला की आर बारची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, XI प्लस YJ प्लस ZK, आणि हे डिटर्मिनंट घ्या. X1 Y1 Z1 म्हणजे A चे कोऑर्डिनेट, X2 Y2 Z2 म्हणजे B चे, आणि X3 Y3 Z3 म्हणजे C चे. इथं सबस्टिट्यूट करा. आणि जे इक्वेशन येत आहे तो हमखास AX प्लस BY प्लस CZ प्लस D इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्येच येणार. तर हे सॉल्व, हा प्रॉब्लेम एक्झाम्पल नंबर 6 याचं कार्टेशियन इक्वेशन हा फॉर्म्युला वापरून तुम्ही सॉल्व करायचं आहे. आणि मला संध्याकाळी म्हणजे 1 तासा 1.5 तासात सेंड करा. सगळ्यांनी ग्रुपमध्ये सेंड केले तरी चालेल. नॉर्मल फॉर्म. फाइंड द इक्वेशन ऑफ अ प्लेन, वेक्टर इक्वेशन ॲट अ डिस्टन्स 6 दिलेलंच आहे. जे डिस्टन्स दिलेलं आहे फ्रॉम द ओरिजिन टू द वेक्टर इज नॉर्मल, टू विच द वेक्टर इज नॉर्मल. हा नॉर्मल आहे म्हणून सांगितलं आहे, म्हणजे एन बार आहे, 6 आहे. एन कॅप काढणं काय अवघड आहे का. एन कॅपचं फॉर्म्युला तुम्हाला माहिती असतं, एन बार आपण मॉड एन बार. एन बारचा मॅग्नेट्यूड घ्यायचा जो की 3 येतो. काय राहिलंय का बघा, म्हणजे असं समजून सांगण्याची तर गरज आहे का बघा. यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये वेक्टर इक्वेशन विचारलं आहे, याचा अर्थ आर बार आहे तसाच ठेवायचा आहे.
एन कॅपचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असतं युनिट वेक्टरचा, एन बार आपण मॉड एन बार दिलेला आहे तसं सबस्टिट्यूट करा, मॉड एन बार काढा, मॅग्नेट्यूड काढलं 3 आलं, पी पण दिलेलं आहे ॲट डिस्टन्स 6, सगळं सबस्टिट्यूट केलं, 3 गेला इकडं 18 झाला, कुठला फॉर्म आला, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी. आता त्याचं वेक्टर इक्वेशन विचारलं आहे, सॉरी आता इथं बघा, फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन. हा प्लेनचा इक्वेशन आहे, कुठल्या फॉर्ममध्ये, हा कार्टेशियन फॉर्ममध्ये, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी इज इक्वल टू 0. हे बघा इथं दिलं आहे. फर्स्ट वी राईट द गिवन कार्टेशियन इक्वेशन इन नॉर्मल फॉर्म. इन नॉर्मल फॉर्ममध्ये लिहिलं, काय येतो नॉर्मल फॉर्म, एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू पी. डायरेक्शन रेशो याच्यावरून डिराईव्ह केलं, इथं ए बी आणि सी असतात आणि डायरेक्शन रेशो पण ए बी सी असतात. इथं 1 आहे, 1 मायनस 3 4, 1 मायनस 3 4. डायरेक्शन रेशो आले, डायरेक्शन रेशोवरून आपण एल एम आणि एन काढू शकतो, एल एम एन आपण काढू शकतो. कसं, फॉर्म्युला आठवतोय, कुठला आहे फॉर्म्युला, डायरेक्शन रेशोवरून डायरेक्शन रेशोवरून डायरेक्शन कोसाइन काढायचा. एल इक्वल टू ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, एम इक्वल टू बी अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे असे तीन फॉर्म्युले आठवतात का, ते वापरून डायरेक्शन कोसाइन काढले, डायरेक्शन कोसाइन काढले डायरेक्शन रेशो वापरून. म्हणजे एल आला तुमचा, एम आलाय आणि एन आलाय. तुम्हाला काढायचं आहे काय, पी काढायचं आहे, तुम्हाला काढायचं आहे काय, पी. सबस्टिट्यूट केलं इथं, ठीक आहे. तर गिवन इक्वेशन कॅन बी रिटन ॲज, ओके. पुढं हे कुठून आलं सांगा बघू, डायरेक्ट 6/√26 कुठून आलं, 6/√26 कुठून आलं, कुणी सांगू शकतं. डिस्टन्स इथं पी आहे आणि हा -6 जो आहे तो डी आहे, -6 काय आहे, डी आहे, बरोबर. मग 6/√26 कसा आला इथं कोणी सांगू शकतं का, कारण बघा एल एक्स बरोबर, एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू पी आहे. मग डिवायडेड बाय √26 याला पण कसं काय आलं, डिवायडेड बाय √26 याला पण कसं काय आलं, कोणी एक्सप्लेन करून सांगू शकतं का बघा. ट्राय कराय फाइंड आउट करायचं की √26 डिवाइडला कसं काय आलं, कारण इथं जर सबस्टिट्यूट केलं तुम्ही, सबस्टिट्यूट केलं तर पी तर फक्त +6 यायला पाहिजे, हा इकडे गेला +6 यायला पाहिजे, +6 आलाय का, नाही, +6 डिवायडेड बाय √26 आलाय. तो कसा आला तो फाइंड आउट करा, ठीक आहे. आणि कोऑर्डिनेट ऑफ द फूट ऑफ द, पुढचा प्रॉब्लेम मग इझी आहे. कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, हा PL PM PN, म्हणजे तुम्हाला पी काढायचं आहे, LMN काढायचं आहे. इथं पी काढणं काय अवघड आहे का, कुठे गेले ते, इथं दिलेलंच आहे. डायरेक्शन रेशो इथं पण पी पण बघा 6 आहे, 6 कसं काय आलं, याच्यावरून तर तुम्हाला वरचा अंदाज आला असेल कसा आहे. हा डिवायडेड बाय 3 आहे, डिवायडेड बाय 3 कॉमन घेऊन जर इकडे घेतलं, डिवायडेड बाय 3 जर कॉमन घेऊन जर इकडे घेतलं तर 6 × 3 18 येतो ना, 6 × 3 18. म्हणजे हे जे झालेत बघा, इक्वेशन कम्पेअर करायचा प्रयत्न करा, हा झाला एल, एम आणि एन,
LX प्लस MY प्लस NZ इज इक्वल टू P. ते कशावरून डिराईव्ह केलं? याच्यावरून डायरेक्ट डिराईव्ह केलं आहे बघा. याच्यावरून डायरेक्ट डिराईव्ह केलेलं आहे. डिवायडेड बाय 3 आलेलं आहे. P आलेला आहे, LMN आलेला आहे. सबस्टिट्यूट करून तुम्ही आन्सर काढू शकता. काही अवघड नाही आहे. सबस्टिट्यूट करून आन्सर काढा. इथं काढलेलंच आहे. हे काय लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर डायरेक्शन कोसाइन, काय अवघड नाही आहेत हे प्रॉब्लेम. नंतर बघा, याचे प्रॉब्लेम आपण उद्या बघूयात. याचे प्रॉब्लेम उद्या बघूयात, कारण इथं लॅपटॉपचं चार्जिंग एक संपत येईल आणि रेकॉर्डिंग जर झालं नाही तर अवघड होईल. तर आता आपण इथं स्टॉप करूया. रिवाईज करा. तुम्हाला एकच होमवर्क दिलेलं आहे, ते करा. कार्टेशियन फॉर्ममध्ये काढा आणि किती प्रॉब्लेम झाले? 10 प्रॉब्लेम झालेले. 10 प्रॉब्लेमचं रिव्हिजन करा. 10 प्रॉब्लेम रिवाईज करायचा प्रयत्न करा. आणि हे प्रॉब्लेम पण काय अवघड नाही आहे. वरच्या प्रॉब्लेमसारखीच हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही स्वतःहून करू शकता. जमलं तर बघा, नाही तर आपण उद्या आल्याला पटकन घेऊन टाकूया हा प्रॉब्लेम. ठीक आहे.